शेतकऱ्यांचा कापूस हमी दरानं खरेदी करण्यासाठी शासनानं सीसीआय केंद्र उभारली आहेत। वसमत तालुक्यातल्या हयातनगर फाटा येथे रोकडेश्वर सूतगिरणी त्याचबरोबर शिरड शहापूर नजीक असलेल्या वाघी फाटा येथील देखील रुक्मणी नावानं असलेल्या जिनिंग फॅक्टरीत सीसीआय केंद्र आहे। मात्र या दोन्ही सीसीआय केंद्रात शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केल्याचा प्रकार समोर आलाय। या सीसीआय केंद्रात हमीभाव मिळावा या उद्देशानं शेतकरी कापूस आणीत असले तरी कापसाचा दर्जा हलका असल्याचं सांगत शेतकऱ्यांकडून लूट केली जाते। या दोन्ही सीसीआय केंद्रात येथील कर्मचारी अधिकारी जणू काही व्यापाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले की काय अशा पद्धतीच्या चर्चा होऊ लागल्यात। जवळा बाजार कृषी उत्पन्न समितीमधील सभापती, उपसभापती, सचिव यांनी सीसीआय केंद्र वाघीपाटी येथे सुरू केल्याचा गाजावाजा केला असला तरी इथे कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची लूट करत व्यापाऱ्यांचा फायदा करत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वरदहस्त कोणाचा याबद्दलही आता उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात। आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असताना व्यापाऱ्यांना मात्र झुकतं माप देणाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। काय म्हणाले तिथे आलेले शेतकरी पाहूयात। मी बंडू हरबळे, धामणगाव। मी 18 तारखेला सुकमणी मिलवर वाघीपाटीवर कापूस सीसीआयला नेला होता। तर तिथं सीसीआयवाल्याने माउचरवर रेट ठेवलेले आहेत भाव खरेदी। आता माझा स्वतःचा घरचा एका पाकिटचा माल फक्त 7-8 क्विंटल होता, तेवढाच नेलता। तो माझा 9चं माउचर आलं आहे। तर 9च्या माउचरवर तिथं रेट होतं। तर 9च्या माउचरला मला त्यानं 7393 रुपये रेट लावला। आता त्यानं व्यापाऱ्याचे माल 8चे माउचर येतात, तर ते 8च्या माउचरला त्याचे रेट 74चे 71। तर मलाच कमाल वाटली, शेतकऱ्याचा बिनपाण्याचा माल न पाणी टाकता 9चं माउचर आणि व्यापारी 8चं माउचर कसे यायले त्याचं पाणी टाकून। आता आपल्याला गाड्या पाहतो आपण, भडभड पाणी टाकतात ते मालावर। 100%च आहे तिथं। आता ते मिलवाल्याचे लोक असतील का सीसीआयचे लोक असतील ते आता त्याचं त्याला माहीत, पण आपलं 9चं माउचर येतं आणि त्याचं 8चं माउचर येतंय कसं? 100% याच्यामध्ये काहीतरी त्याचे मॅनेज झालेले लोक आहेत आणि त्याचे त्याला भाव वाढून द्यायलेत व्यापाऱ्याला। शेतकऱ्याची 100% पिळवणूक व्हायली याच्यात। 9चं माउचर 10चा। आता माझ्यासोबतचा एक मित्र आहे, त्याचा तर मालच 7,000मध्ये मागितला त्याने फक्त, त्याचं माउचर जास्त होतं। आता आम्ही कमाल केली की त्याचं माउचर घरचा माल असून एवढं येते आणि व्यापाऱ्याचे माल धड गाड्या खाली करायला येते। आता हे विचार करायसारखी गोष्ट आहे। ह्याच्यावर त्यानं आता माउचरवर रेट म्हणलं तर त्याचा मालाचं माउचर यायला कसं कमी त्याची त्यानं। आता मी वसमत येथे सूतगिरणीला कापूस नेलता सीसीआयला। तर 4-5 क्विंटल कापूस होता माझा नेला। मी तिथं सगळं केलं, 7-12 वगैरे दाखवल्या, अपलोड केल्या, सगळं केल्या। त्यानंतर त्यानं गाडी काठावर गेली, भावात करा। त्यावेळेस भाव म्हणली होतच नाही। मला का होत नाही, कापूस तुमचा असा आहे तसा आहे। त्यांनी मग हे केलं, त्याला खूप रिक्वेस्ट केली मी। नाही म्हणलं, शेतकऱ्याचा माल आहे माझा म्हणलं, माझा कापूस का व्यापाऱ्याचा नाही म्हणलं, चांगला कापूस आहे। नाही तुमचा कापूस तिथे जाऊ शकत नाही, तुम्ही तुमचा कुठं बाहेर देऊ शकता। मग आम्ही तिथून आणला वसमतला। प्रायव्हेट मग 7,000 मध्ये आम्हाला द्यावा लागला। तुम्ही ऑफिसला गेलो, ऑफिसला रिक्वेस्ट केली, त्याने पण माझी नाही घेतली। मग तिथं ते 2-3 ते बिहारचे त्याला म्हणलं, साहेब म्हणलं माझा कापूस 4 क्विंटल आहे कापूस म्हणलं, नाही जमतात नाही बोले। मग सीसीआयचा फायदा काय? मग शेतकऱ्याचा जर माल घेत नाहीत तर काय शेतकऱ्यासाठी का व्यापाऱ्यासाठी आहेत? मग माझे शेतकरी म्हणून आम्हाला वाटतं की आमचा शेतकऱ्याचा माल तिथं का जात नाही। आम्ही शेतकरी असून त्याला मी खूप रिक्वेस्ट केली, मग शेतकरी माझे 7-12 बघा, माझं सगळे मग 4 क्विंटल कापूस होता माझा, 4 किंवा 5 क्विंटल। आता मी तिथं अपलोड करून आलेलं आहे, जाऊन मी हे केले, मग त्यानं माझं काहीही केलं नाही। व्यापाऱ्याला प्राधान्य नाही, व्यापाऱ्याच्या गाड्या तिथं खाली होतात, पण शेतकऱ्याचं नाही। माझी मी तिथं गेली, माझी तिथं घेतली नाही। आता काय सांगायचं सर, बाकी माझी तर नाही। मी वसमतला मला प्रायव्हेटमध्ये द्यावा लागला 7,000 कापूस। आता काय सांगा ते त्याचं त्याला मत आपली येतात। आपली गाडी आता मी स्वतः शेतकरी असून माझी गाडी खाली केली नाही तिथं त्यांनी। नाही म्हणले तुमचं कापूस असे माउचर आहे ते। आता मला शेतकऱ्याच्या कापसाला कशाचं माउचर येईल तुम्हाला? आम्हाला वाटतं ना, आता मोठ्या गाड्या आल्यात ना, 10 टायच्या मोठ्या गाड्या येऊन तिथं खाली होतात ना। आमचं 4-5 क्विंटल कापूस येत नाही ना, आमचा 5 क्विंटल कापसाला तिथं आम्हाला ते नाही म्हणले ते तुमचं असं आहे तसं आहे। त्यानं आमची गाडी वापस आहे। माझ्या भावाचा कापूस माझ्या समोर घेतला, माझा कापूस घेतला नाही।